आपल्या सगळ्या संकटांना चांगल्या प्रकारे आपल्याला साथ करणारे, सगळ्या अरिष्टांना आम्हाला अरिष्टांपासून दूर ठेवणारं असं हे दत्तदैवत आहे. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. सगळ्यांच्याकडे डोक्यात काय असलं पाहिजे की दत्त महाराजांची जर समजा आपण उपासना करतो तर दत्त महाराजांचं एक काम होतं की ते लोकांना ज्ञानी बनवायला हा अवतार घेतलेला आहे. लोकांनी ज्ञानी व्हावं, सनातन धर्माचं ज्ञान त्याने घ्यावं, यासाठी दत्त महाराजांचा जन्म आहे. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडाटा, इथे शाक्त गणपत्य वगैरे असा भेद नाही. इथे सगळे आम्ही हरीचे दास, आम्ही हरीचे दास म्हणून इकडे सुदोदित सेवा करत राहायला पाहिजे. जात-पात भेद सगळे विसरून आपण दत्त महाराजांकडे स्थिर झालं पाहिजे. आणि दत्त जो आहे तो तुम्हा सर्वांमध्ये वास करतो. दत्त कुठेतरी बाहेर शोधत बसू नका. 3 शिरे 6 हात, दया माझा दंडवत, त्यारी वेदमुखी सदैव वसती. तो दत्त भूमीवरी, या भूमीवरती तो वास करतो. अशी ही भूमी घेऊन तुम्ही सगळीकडे फिरता तेव्हा हे स्मरण ठेवा की ही तुमची भूमीचं रक्षण करणारा दत्त महाराज. असं हे दत्ताचं आहे अधिष्ठान लाभलेलं. सर्वांनी सांभाळा. तुमच्या सगळ्या कार्यामध्ये दत्त स्वयं हजर आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी हा भक्तीचा घाट घातला.